माझा टक्कल पडता पडता राहिलाय, कारण आज मम्मी माझे केस विंचरत होती. कारण तिला म्हटलं थोडेसे फाटे काढून दे माझ्या केसाचे, तर ती असे ओढत होती माझे केस मात्र ओढतीये पण स्वतःची मात्र वाचवतीये. आता ती लावत होती इकडे मेहंदी. आता ती कोणत्या प्रकारे लावते ना तुमच्यासोबत शेअर करते. थोड्याशा पाण्यामध्ये आपली चहा पावडर उकळून घ्यायची आहे आणि ती आहे ना थंड झाल्यानंतर त्यामध्ये ब्राऊन आणि ब्लॅक दोन्ही मेहंदी ऍड करून छान त्याला फिरवून घ्यायचंय. सगळ्या त्याच्या गुठळ्या निघून गेल्या पाहिजेत आणि त्यामध्ये ना एक पूर्ण अंड तिने घातलेले. हो, कारण केसासाठी अंड खूप छान असतं आणि हे सगळं मिक्स करून अर्धा तास तरी बाजूला ठेवायचे. तिचं ते चाललं होतं तर म्हटलं चल माझं एक काम होतं ते मी करून येते. आता माझं काय काम होतं तर मला जायचं होतं पार्लरला. जाता जाता ही छान फुलं दिसली, पण आता असं झालंय ना की माझ्या मनात ते नाव आहे पण ओठावरती येत नाही. आता तुम्हीच मला कॉमेंटमध्ये सांगा की ते काय आहे ते. घरी आले तर मम्मी हे दळण नीट करत बसली होती. म्हटलं चला आपण सुद्धा तिला मदत करूया, कारण खूप जास्त प्रमाणामध्ये करायचं होतं, कारण हे सगळं बारशाची तयारीसाठी होतं. एकदाच काय ते दळून पीठ करून आणलं म्हणजे अर्ध टेन्शन गेल्यासारखं आहे. आता त्यानंतर संध्याकाळच्या जेवणानंतर आम्ही दोघी जणी करत होतो हे साड्या पॅक, कारण जेव्हा पण आपल्याकडे कुठला कार्यक्रम असतो ना त्यावेळेला रिटर्न गिफ्ट म्हणून आपल्याकडे साड्याच दिल्या जातात. त्यामुळे आम्ही सगळ्यांच्या साड्या ना एकत्रच इथं पॅक करून ठेवत होतो. आता म्हटलं जे जसं येईल त्याला डायरेक्ट ही कॅरी बॅग पकडवायची. आता आपल्याकडे ना अशीच पद्धत असते की ना कार्यक्रमाला एन्जॉय करण्यापेक्षा जास्त आहे ना कामच जास्त पडतात. आणि माझं पिल्लू मात्र हे मला बघत बसलं होतं. चला नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. बाय.